मंडळी नमस्कार. आजकाल भालचंद्र नेमाडे फार चर्चेत आहेत. त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या विधानांच्यामुळे नेमाडेंची चर्चा होणार नाही तर काय. नेमाडेंनी एक पुस्तक लिहिलंय जे सगळ्या जगाला ठाऊक आहे, हिंदू एक समृद्ध अडगळ. अडगळच एवढी समृद्ध असेल तर हिंदू धर्म किती समृद्ध असेल असं विधान आमचे प्रकाश महाजन यांनी करून टाकलं होतं. कदाचित नेमाडेंना ती समृद्धी समजावी या लायकीचे ते नसतील. सध्या समृद्धीचा सगळ्यांनाच रोष आहे. काय राग आहे त्या समृद्धी महामार्गावर मला माहीत नाही, पण आहे. चला जा, समृद्धीविषयी प्रत्येकाचा रोष असतो. त्यामुळं हिंदू धर्म एक समृद्ध अडगळ असं नेमाड्यांना म्हणावं वाटलं आणि ती अडगळ वारंवार बाहेर काढून आमची अडगळच किती समृद्ध आहे बघा असं म्हणावं वाटलं. ते घरात नसतं का आपण, बघा हा पितळी जुना तांब्या, हे किती मोठी ढेग आहे ते पण बघा, आमच्या घरात या जुन्या वस्तू आहेत, तसं आपण ठेवतो आणि दाखवतो ना. कामात नसतात त्या, पण घराण्याची परंपरा म्हणून दाखवायच्या असतात. पण वापरातून बाजूला काढून त्या एका खोलीत बंद करून ठेवायच्या असतात. याला म्हणायचं समृद्ध अडगळ. म्हणजे पाणी तापवायचं भांड हे 200 वर्षापूर्वीचं आहे. माझे आजोबा, माझे पणजोबा याच भांड्यामध्ये पाणी तापवून आंघोळ करत होते असं सांगताना आपला ऊर भरून येतो. हे बघा हा फिरकीचा तांब्या असं म्हणताना आपला ऊर भरून येतो, पण तो आजकाल कोणी वापरत नाही, घरात ठेवून दिलेला असतो. या समृद्ध अडगळीप्रमाणे महाराष्ट्रातल्या एका नेत्याची अवस्था झाली आहे का? आता कोण मी सांगायची गरज आहे, तुम्हाला कळत असेल. प्रत्येकाला घरातलं हे ओझं उतरवून ठेवायचं आहे, एका खोलीत बंद करून ठेवायचं आहे, आमच्याकडे आहे याचा अभिमान तर सांगायचा आहे आणि वापरात मात्र घ्यायचं नाही अशी अवस्था आहे का? जर भालचंद्र नेमाडेंच्या हिंदू एक समृद्ध अडगळ या पुस्तकाच्या शीर्षकावर कोणाचा वाद नसेल, तर शरद पवार एक समृद्ध अडगळ असं म्हटलं तर कोणाचा आक्षेप असण्याचं काही कारण नसावं. कारण जिथे माझ्या धर्माला समृद्ध अडगळ म्हणणं परीक्षण म्हणून योग्य वाटतं, तिथे एका व्यक्तीला समृद्ध अडगळ म्हणून म्हणणं त्याला काय आक्षेप घ्यायचं कारण नाही. आणि मी समृद्ध म्हणतोय, मी कुठे फालतू म्हणतोय. समृद्ध म्हणजे ज्याच्याविषयी आपल्या मनात अभिमानाची भावना आहे, जे आपल्या संग्रही असावं असं वाटतं, पण जे वापरात नसतं आणि बाजूला ठेवलेलं असतं त्याला आपण अडगळीत म्हणतो. असल्याचा अभिमान आहे, वापर मात्र नाही अशी स्थिती असते. रुटीनच्या जागा मोकळ्या करून, रोजच्या वस्तूच्या जागा मोकळ्या करून त्याला एका वेगळ्या खोलीत ठेवून देणं म्हणजे अडगळीत टाकणं. अर्थात त्याला बाद करणं असं नसतं, कधीमध्ये दाखवायला होतं. तसं शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक समृद्ध अडगळ झालंय का? कारण शरद पवार तर समृद्ध आहेतच. म्हणजे सह्याद्री वगैरे वगैरे उपाधी त्यांना लागलेल्या आहेत. त्यांना जाणता राजा अशी लोकांनी उपाधी दिलेली आहे. शरद पवारांच्या या सगळ्या उपाध्या, त्यांचं कर्तृत्व, म्हणजे त्यांनी आपलाच पक्ष 2 वेळेला फोडलाय, तरीही ते राजकारणात कायम टिकून आहेत. कधी याला तर कधी त्याला पाठिंबा दिलाय. काय कमी कर्तृत्व आहे का? कधी भाजपाला सत्य स्थिर व्हायला मदत केली आहे, कधी शिवसेनेला सत्य स्थिर व्हायला मदत केली आहे, कधी शिवसेनेचं मार्केट डाऊन करायला भाजपाला मदत केली आहे, तर कधी भाजपचं मार्केट डाऊन करायला शिवसेनेला मदत केली आहे. अचानक एका क्षणाला संताप काँग्रेसची स्थापना केलेली आहे. संताप म्हणजे संगमातारिकांवर पवार म्हणून संताप म्हणतो मी त्याला. तर अचानकच लगेच 99ला पक्ष स्थापन करून पुढच्याच निवडणुकीमध्ये सोनिया गांधींसोबत जाऊन स्वतःला कृषी मंत्री पद मिळवलेलं आहे. कधी मी आता पंतप्रधान होणार असं म्हणून केंद्रात जाऊन नरसिंहरावांच्या सोबत संरक्षण मंत्रीपद मिळवलेलं आहे. देशाचं संरक्षण मंत्रीपद, कृषी मंत्रीपद एवढं उपभोगलेला माणूस. ज्यावेळी पवारांच्या नेतृत्वात निवडणुका झाल्या त्यावेळी काँग्रेसला फटका सहन करावा लागला आहे. हे का कमी कर्तृत्व आहे का? त्यामुळे या कमी कर्तृत्वाच्या, अफाट कर्तृत्वाच्या माणसाचं आता कर्तृत्व कोणालाच नको आहे असं वाटायला लागलंय का? जरा बघून घ्या, तपासून घ्या. मी हे उगाच म्हणतोय किंवा एक व्हिडिओ पवारांच्यावरती वाढवायचा म्हणून म्हणतोय असं अजिबात नाही. प्रत्येक जण तुम्ही बघा शरद पवारांच्या विषयामध्ये शंका व्यक्त करतोय आणि स्वतंत्रपणे लढण्याची भाषा करतोय. अर्थात संजय राऊतांच्या सारखे काही पलटी मारतात. आता त्यांचे गुरु शरद पवार असल्यामुळे मी शरद पवारांचा माणूस असं ते म्हणतात. आणि पलटी मारण्यात पवारांच्या इतका एक्सपर्ट कोण आहे? दुसरा कोणीच नाही ना. त्यामुळं शरद पवार जसे पलटी मारतात तशी राऊतांनीही पलटी मारून टाकली. पण जरा नीट तपासून बघा. काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की
शरद पवार असं वागणार असतील तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. आम्ही या सगळ्या राज्यातल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. उद्याची निवडणूक ही एकत्र लढायची की नाही याबाबत आम्ही विचार करतोय. नाना पटोले तर सातत्यानं स्वतंत्रपणे लढण्याची भाषा बोलत आलेले आहेत. नाना पटोलेंनाही शरद पवारांचं ओझं घेऊन जाणं योग्य वाटत नाही आहे. वडेट्टीवारांनाही तेच वाटतंय. वडेट्टीवार विरोधी पक्षनेते आहेत, नाना पटोले अध्यक्ष आहेत. बरं, जे एक समंजस प्रभावी नेते आहेत पृथ्वीराज चव्हाण, त्यांना तर पवारांची ॲलर्जीच आहे. पवारांची आणि त्यांची दुश्मनी आपण सगळ्या हेतूने बघतो. पृथ्वीराज चव्हाणांनी देखील 48च्या 48 जागा आम्ही लढवू शकतो. जातीयवादी शक्तीशी पवार हातमिळवणी करणार असतील तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असं सांगून टाकलंय. पृथ्वीराज चव्हाणांचे केंद्रातल्या काँग्रेससोबतचे संबंध रेपो हे सगळ्यांना चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. पृथ्वीराज चव्हाण उगाच बोलत नाहीत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, काँग्रेसचा केंद्रीय नेत्याशी संबंधित असलेला माणूस उगाच विधान करत नाही. काँग्रेसमध्ये बडबड करण्याची सवय नाही आहे. ती मजेशीर असो, चूक असो, योग्य असो की कशी असो, गांधींच्या परवानगीशिवाय काँग्रेसमधला कोणी बोलत नाही हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. किंवा गांधींना जे काही करायचं आहे ते आपल्या लोकांच्या करवी ते बोलवून घेतात आणि मग काँग्रेसमध्ये त्याच्याविषयी चर्चा सुरू होते हा अनुभव आहे. अर्थात हा डावपेच पवारांनी गांधींच्याकडूनच शिकलेला असावा किंवा गांधी घराण्याने पवारांच्याकडून शिकलेला असावा. जो काही मुद्दा समोर आणायचा आहे तो आणायचा आणि मग चर्चा सुरू करायची. तसं पृथ्वीराज चव्हाणांनी जी चर्चा सुरू केलेली आहे ती याच पठडीतली आहे. म्हणजे आता पवारांच्या सोबत संबंध नकोच आणि मुळात ठेवायचेत कुणाला, फायदा काय आहे पवारांच्या सोबत संबंध ठेवून, हा मोठा मत आहे ना. जिथे 40 आमदार अजित पवारांच्या सोबत असल्याचा दावा केला जातो तिथे निष्प्रभ झालेल्या पवारांच्या सोबत राहून काँग्रेसला काय मिळणार आहे? उलट अधिकच्या जागा द्याव्या लागतील, बरोबरीची वाटणी करावी लागेल आणि ती वाटणी करणं परवडणार आहे का? त्यामुळं पवार नावाचं जे काही ओझं आहे, मुळातच हे लक्षात घ्या की मोठमोठ्या संस्थानिकांनी आपल्या सोयीसाठी एकत्र येऊन चालवलेला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. तिथे पवार नावाचं गारुड चालतं ते यासाठी की या संस्थानिकांना त्यांच्या साखर कारखान्याच्या आणि वेगवेगळ्या सहकारी संस्थांच्या निमित्तानं पवार बांधून ठेवत आलेले आहेत. केंद्रामध्ये सहकार मंत्रालय झाल्यापासून पवारांची ही दोरीच जराशी कमकुवत झाली आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील अनेक साखर कारखानदार आणि सहकार्यातले नेते हे पवारांची साथ सोडून जाऊ लागलेत. ज्या अर्थी पवारांची साथ सोडून जाणारे नेते आहेत, नातेवाईक नेते पण गेले की हो. उस्मानाबादच्या पाटलांनी पवारांची साथ सोडलेली आहेच आहे. सोलापूरच्या मोहिते पाटलांनी पवारांची साथ सोडलेली आहेच आहे. नगरच्या पाचपुतेंनी पवारांची साथ सोडलेली आहेच आहे. नगरच्या पिचडांनी पवारांची साथ सोडलेली आहेच आहे. या सगळ्या नेत्यांनी पवारांची साथ याआधी सोडली आहे आणि त्यानंतर अजित पवारांचा निर्णय लागतो. अशा वेळी काँग्रेससाठी पवार एक समृद्ध अडगळ ठरणार की ठीक है बहुत बड़े थे वो, लेकिन अब काम के नहीं है. जेव्हा जेव्हा घरात इलेक्ट्रिक गिझर आलाय, जेव्हा घरात सोलारवर पाणी तापवण्याची व्यवस्था आली आहे आणि मस्त शॉवर खाली आंघोळ करता येते, अशा वेळी तो तांब्याचा बंब छान आहे म्हणून त्याला तसं ठेवून त्यात कोळसा घालून घरात दूर करून घेण्याची काही गरजच नाही आहे. त्यापेक्षा चकाचक करायचा, लिंबू विंबू लावून घासायचं, त्याचं तांबे असं उघड चमचम चमचम चमकलं पाहिजे आणि 200 वर्षापूर्वीचा आमच्या घरातला हा बंब म्हणून घरात ठेवून द्यायचा. लोक कौतुकानं बघतात, वा तुमच्याकडे बंब आहे का म्हणतात. दर दसऱ्याला घासून पुसून साफ ठेवायचा. कदाचित हे काँग्रेसच्या डोक्यात असावं. उबाठा सेनेनं देखील हेच लक्षात घेतलंय. म्हणजे एका लेवलवरती आलेत दोन्ही आता. 10-15 आमदार घेऊन आपलं. मग तेव्हा 10-15 आमदारांची जेव्हा संख्या असेल, जेव्हा माणसं आपल्याकडे नसतील, तेव्हा पक्ष उभारणी, पक्ष बांधणी हे निवडणुकीनंतर कळतं. राज ठाकरेंच्या सभेला प्रचंड मोठी गर्दी असते, प्रचंड मोठी गर्दी, आणि आमदार निवडून येतो एक. राज ठाकरेच्या सभेनंतर तिथल्या लोकांना कंपल्सरी ठाकरेंना मतदान करायचं ठरलं तर राज ठाकरेंनी जेवढ्या सभा घेतल्या तेवढे आमदार तर नक्की निवडून येतील. पण येतो फक्त एक आणि बाकीच्यांचे डिपॉझिट गुल होतात. 500, 700, 1,500, 2,000 या क्षमतेपर्यंतची आमदारकीच्या माणसाला मतं मिळतात.
पक्ष बांधणी आणि पक्ष उभा करणं याचं प्रत्यक्ष प्रमाण मिळतं निवडणूक झाल्यावरती. त्यामुळं आत्ता तरी निवडणुकीपर्यंत उभाठा सेना काय किंवा राष्ट्रवादी काय दोन्ही एका समान पातळीवर आहेत. त्यामुळं तिथे समान पातळीवर असताना काँग्रेसला काँग्रेसच्या जागा देऊन ज्यांची क्षमताच 25% आली आहे अशा दोघांना 25-25% जागा द्यायच्या असतील तर काँग्रेस मान्य करेल. 33-33% जागाचा विषय आल्यावर काँग्रेस तरी कसं बरं वाटेल. काँग्रेस आपल्या पदरच्या 15% जागा कशा करता देईल. त्यामुळं शरद पवार एक समृद्ध अडगळ व्हायला लागलेली आहे आणि आता बाजूला ठेवा, हे ओझं एकदा उतरवून टाका आणि मग आपण पुढे विचार करू. मग उभाठा सेना, काँग्रेस आणि अन्य कोणत्या पक्षाला सोबत घ्यायचं आहे का याचा विचार करू. असं तर चालू नाही ना, हाच विचार माझ्या मनात येतोय. बघा तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.